डॉक्टर सुहासिनीचं आज लग्न फिक्स झालं. तिच्या चेहऱ्यावर आनंदही नव्हता आणि दुःखही नव्हतं. करिअर ओरिएंटेड डॉक्टर सुहासिनी. तिचे लग्न तिच्या आई-बाबाने ठरवलं होतं आणि तिचा तिच्या आई-बाबावर फार विश्वास होता. एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूची ड्युटी करत होती. अतिशय हुशार, मायाळू अशी सुहासिनी. दिसायला देखणी, नाक सरळ, डोळे मोठे मोठे, भुवया कोरीव, ओठ लाल स्ट्रॉबेरी सारखे, केस मानेपर्यंत कट केलेले, शरीराची ठेवण एकदम आकर्षक. बघेल तो तिच्या प्रेमात पडेल इतकी सुंदर सुशील सुहासिनी. ब्युटी विथ ब्रेन असा कॉम्बो पॅक होती सुहासिनी. कॉलेजमध्ये सिनियर, ज्युनियर कितीतरी जणांनी तिला प्रपोज केलेलं, पण तिने एकालाही होकार नाही दिला. कारण तिचं फिक्स होतं, अरेंज मॅरेज करणार आणि होणाऱ्या नवऱ्यावर प्रेम करणार. ड्युटीवर असताना बाबांचा कॉल आला, लग्न फिक्स झालं सांगण्यासाठी. तिने ओके बाबा म्हणून फोन ठेवून दिला. चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन नव्हते. हे सगळं पाहून तिची बेस्ट फ्रेंड सुचिता तिला बोलली, अगं काहीतरी रिॲक्ट व्हायचं ना, लग्न ठरलं तुझं. सुचिता म्हणते, हो का, मग नाचू काय, अशी सुहासिनी म्हणते. अगं मुली किती खुश होतात आणि तू बघ कशी. सुचिता म्हणते, त्या मुलाचं दुसरं लग्न आणि दिसायलाही सावळा, आणि तुझं पहिलं लग्न, तरी तुला काहीच हरकत नाही, असं का. सुहासिनी म्हणते, कारण मला माझ्या आई-बाबावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल. धन्य आहात आपण. चल राऊंडला जाऊ. सुचिता म्हणते. दोघी राऊंडला निघून गेल्या. तर सुहाला काही दिवसापूर्वी मुलाची आत्या पाहून गेली होती आणि त्यांनीच पुढचं सगळं ठरवलं होतं. त्यांनी सुहाला फक्त एवढंच बोलल्या होत्या, खूप सहन केलं आहे माझ्या मुलांनी. त्याला प्रेमाची, आधाराची गरज आहे आणि मला खात्री आहे तू नक्की देशील. सुहाला फक्त एवढंच माहित होतं की मुलगा डॉक्टर आहे आणि त्याचं हे दुसरं लग्न आहे. सगळ्या मुलींसारखं तिचेही काही प्रश्न होते जे त्याला तिला विचारायचे होते. मुलगा म्हणजे डॉक्टर सुशांत रागारागाने ओरडत होता, मला न विचारता तू लग्न फिक्स केलेस माझं का. आत्या मी तुझ्याशी बोलतोय, असं सुशांत म्हणतो. आत्या म्हणते, हे बघ सुशी, मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि एकदा भेट, बोल मुलीशी, खूप चांगली आहे, आवडेल तुला. सुशांत म्हणतो, आत्या मला कोणाशीच लग्न नाही करायचं, समजतं का तुला. आत्या म्हणते, आयुष्यभर एकटा राहणार आहेस का. सुशांत म्हणतो, हो, एकटाच बरा आहे मी. आधीच खूप तमाशा झाला आहे माझ्या आयुष्याचा आता.
आणखी नको. आत्या, प्लीज आता नको करू असं. आत्या म्हणते, सुशी, मला माहित आहे आणि कळले रे, पण मी तुला एकटं नाही पडू देणार. तुला हे लग्न करावेच लागेल. नाहीतर? सुशांत म्हणतो, नाहीतर काय? उगी ब्लॅकमेल नको करू ग. आत्या म्हणते, मी हे घर सोडून गुरुजीच्या आश्रमात जाईन राहण्यासाठी. इथे फक्त तुझ्यासाठी राहत आहे. तूच माझं ऐकत नाहीस तर जाईन मी. सुशांत म्हणतो, काहीही बोलू नको आत्या, प्लीज. आत्या म्हणते, मग करशील लग्न? नाही नाही. सुशांत रागात निघून गेलेला. तुला मी काहीही करून तयार करणारच, अशी आत्या स्वतःशीच म्हणते आणि हसते. वन्स याला नको आहे तर कशाला उगी फोर्स करतायत. एक 30-35 वर्षाची स्त्री दिसायला देखणी, स्टँडर्ड राहणीमान असलेली स्त्री बोलते. आत्या तिला काहीच न बोलता तिथून निघून जाते. लग्न फिक्स होऊन 8 दिवस झाले होते, पण अजूनही सुशांतचा तिला फोन या मेसेज नव्हता आला. तिने एकदा त्याचा फोटो ओपन केला आणि झूम करून पाहू लागली. दिसायला एकदम रुबाबदार, गोरा पान, नाक सरळ, डोळ्यावर चष्मा, पेदार मिशा, पर्सनॅलिटी एकदम साऊथच्या हिरो सारखी. बघता क्षणी तिला तो आवडला होता. इकडे आत्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि सामानची पॅकिंग करू लागली. डॉक्टर सुहा, डॉक्टर दरक सरनी तिला आवाज दिला. ICU इन्चार्ज होते ते. येस सर, सुहा म्हणते. दरक सर म्हणतात, सुहा, आज आपल्याकडे एक कार्डिओलॉजिस्ट येणार आहेत. त्या मराठे आजीच्या एंजिओप्लास्टीसाठी. आजीचं वय जास्त आहे, म्हणून आपण रिस्क न घेता एक्सपर्टला बोलवत आहोत. सर तुमचे सिनियर, दरक सर म्हणाले. आज येणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर सुशांत खरे. मुंबईतून बोलवले आहेत. तू त्यांना असिस्ट करशील. सुहासिनी मात्र थोडी थबकली. डॉक्टर सुशांत म्हणजे माझे होणारे नवरे? तिच्या हातातले रिपोर्ट खाली पडते. काय झालं सुहा, असं दरक सरांनी विचारलं. नाही सर, काही नाही, ती स्वतःला सावरत म्हणाली. ऑपरेशन थिएटरमध्ये काही वेळाने एक उंच, रुबाबदार, गोरा, शांत चेहऱ्याचा डॉक्टर आत आला. त्याच्याकडे पाहताच सुहासिनीला थोडा धक्का बसला. तोच तो फोटोतील चेहरा, पण तो तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. त्याने फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं. डॉक्टर सुहासिनी, BP स्टेबल ठेवा. कॉन्ट्रास्ट डाय रेडी. त्याचा आवाज शांत पण थंड. तिने हलकेच मान डोलावली. कामात ती इतकी पारंगत होती
की पहिल्या काही मिनिटातच सुशांत तिचं कौशल्य ओळखून गेला. ऑपरेशन संपल्यावर, "गुड जॉब डॉक्टर सुहासिनी," तो म्हणाला. तिने सौम्य हसू दिलं. "थँक्स डॉक्टर सुशांत." दोघे काही क्षण शांत उभे राहिले. शब्द न उच्चारता इतकं काही बोललं गेलं होतं त्या नजरेतून. त्या दिवशी घरी आल्यावर सुहासिनीला तिच्या आईने विचारलं, "कसा वाटला रे मुलगा?" ती म्हणाली, "डॉक्टर म्हणून अफलातून आहे, पण माणूस म्हणून अजून ओळख व्हायची आहे." आईने हसून म्हटलं, "लग्नानंतर सगळं ओळखून जाशील ग." दुसऱ्या दिवशी सुशांत हॉस्पिटलमध्ये एकटाच बसलेला होता. त्याच्या टेबलावर एक जुनं फोटो फ्रेम होतं. त्याच्या पहिल्या बायकोचं आणि त्याच्या लग्नाचं. ती बाई मिनल त्याला अचानक सोडून गेली होती. अति महत्वाकांक्षा, करिअर आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे. त्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. त्याच वेळी सुहासिनी त्याच्यासाठी रिपोर्ट घेऊन आली. तिने हळूच विचारलं, "डॉक्टर सुशांत, उद्याचं केस डिस्कस करू का?" तो थोडा विचलित झाला, पण म्हणाला, "शुअर डॉक्टर सुहासिनी. प्रोफेशनली लेट्स कीप इट सिम्पल." ती शांत झाली, पण आतून ती समजू लागली. हा माणूस तुटलेला आहे आणि त्याच्या भोवती एक भिंत बांधली आहे. आगामी आठवड्यात दोघे रोज एकत्र काम करू लागले. पेशंट केअरमध्ये दोघेही उत्कृष्ट होते. कधी एखादा रुग्ण वाचवला की सुहासिनीचा आनंद बघून सुशांतला नकळत हसू येत असे. एक दिवस ICU मध्ये छोट्या मुलाचं हृदयविकाराचं प्रकरण आलं. मुलाची अवस्था बिघडली होती. सुहासिनीने झटपट निर्णय घेतला, "डॉक्टर सुशांत, आता आपण इमिडिएट शॉक द्यायला हवा." त्याने तिच्या डोळ्यात बघितलं. आत्मविश्वास झळकत होता. दोघांनी एकत्र काम केलं आणि मुलगा वाचला. त्या क्षणी सुशांत म्हणाला, "तू खूप धाडशी आहेस सुहासिनी." "धाडसी नाही डॉक्टर, फक्त रुग्णावर प्रेम करते." ती हसली. त्या एका क्षणाने सुशांतचं मन थोडं हललं. आत्या अचानक आजारी पडली. "सुहासिनी, तू माझ्या सुशांतसाठी देवाने पाठवली आहेस. त्याला फक्त प्रेमाची गरज आहे ग." तेव्हा सुहासिनीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर सुशांत तिला थोडं मोकळेपणाने वागवू लागला. तो तिच्या कामाची स्तुती करू लागला. छोट्या गोष्टींमध्ये तिची साथ देऊ लागला. त्यांना एकत्र पाहून सगळं हॉस्पिटल खुश होतं. एका संध्याकाळी कॅन्टीनमध्ये बसताना सुहासिनी म्हणाली, "डॉक्टर, तुम्ही पहिल्या लग्नाबद्दल काही बोलत नाही." तो मात्र शांत झाला. थोडा वेळ गप्प बसून म्हणाला, "कधी कधी जखमा भरल्या तरी व्रण राहतात सुहासिनी. पण आता वाटतं कोणीतरी आहे
जो त्या व्रणावर मलम लावतोय. दोघे नजरेने सगळं बोलले. त्यांच्या लग्नाचा दिवस ठरला. त्यावेळेस दोघांच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान होतं. सुशांतच्या डोळ्यात आता तीच होती, जी त्याला पुन्हा जगायला शिकवत होती. मंडपात सुशांत म्हणाला, सुहासिनी, माझ्या आयुष्यात तू डॉक्टर म्हणून नाही, तर जीवनाची औषध म्हणून आली आहेस. सुहासिनी हसली. आणि तुम्ही माझा विश्वास बनलात, डॉक्टर. मंगळसूत्र गळ्यात पडलं आणि मागे मंद स्वरात शंकर महादेवांच्या आवाजात गीत चालू होतं. तुझ्याशिवाय श्वास घ्यायचाही अर्थ नाही. विश्वास आणि सहनशीलता, या दोन गोष्टीवर नाती टिकतात. प्रेम तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा ते शांतपणे जपलं जातं. तुमच्यामध्ये नात्यात प्रेम महत्वाचं की विश्वास? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.